नमस्कार, मी उज्ज्वला किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला गणपती बाप्पा येणार आहे 2-3 दिवसात. तर मी तुम्हाला आज गोड रेसिपी दाखवणार आहे. त्या गोड रेसिपीचे नाव आहे गूळ खोबरं पोळी. तर ही सर्वांना आवडेल अशी अपेक्षा आहे. जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केले तरच माझी नवीन डिश आपणास बघायला भेटेल. धन्यवाद. नमस्कार, मी उज्ज्वला किचनमध्ये आपले सरसे स्वागत आहे. तर गणपती बाप्पा 1-2 दिवसातच येणार आहेत. तर मी ठरवलं की नैवेद्यासाठी गणपती बाप्पा आल्यानंतर गोड पदार्थ तर काय दाखवायचा असा विचार करत होते. तर लक्षात आलं की गूळ खोबरं पोळी गव्हाच्या पिठाची दाखवावी आपणास. तर साहित्य आहे गूळ 1 पावशर, ड्रायफ्रूट पावडर आहे, वेलची आहे, चवीनुसार मीठ, 1 नारळ खवून घेतलेला आहे ओला, हे गव्हाचे पीठ आहे, हे थोडंसं पाणी. तर हे सर्व साहित्य आहे गूळ खोबरं पोळी गणपती बाप्पासाठी. मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये मीठ टाकत आहे. पीठ आपण मळून घेऊया. त्यामध्ये मीठ घातलं आहे, तर थोडंसं हलवून घ्या. पाणी घालून छानपैकी मळून घ्या. गव्हाचं पीठ मळून झालं आहे. आपण ह्याला आता थोडा वेळ झाकून ठेवू. कढई ठेवली आहे, त्यामध्ये तूप टाका थोडेसे. हे खोबरं टाका, ओलं खोबरं. ते तुपामध्ये परतून घ्या थोडं खोबरं. आता गूळ टाकून घ्या. एकदा जरूर बनवून बघा. हे गूळ खोबरं पोळी खूप सुंदर लागते. तुपासोबत तूप घ्या वरून, तर खूप सुंदर लागेल. अजून गरम गरम हे छानपैकी आपण थोडंसं हलवून घेऊ. नारळाला ओलापणा आला आहे आता गूळ घातल्यामुळे. तर चवीला फार छान लागते गूळ खोबरं पोळी. मोदक तर आपण नेहमीच खातो, पण ही एक वेगळीच छान चव येते पोळीला. मी हे ड्रायफ्रूट पावडर टाकत आहे. शक्यतो मी टाकत नाही आहे, पण खाल्लं जात नाही ड्रायफ्रूट, म्हणून मी या पोळीमध्ये पावडर टाकत आहे. कारण जेणेकरून पोटात ड्रायफ्रूट पावडर जाईल. असं आवर्जून आपण खात नाही बदाम काजू ते, त्यामुळे मी यामध्ये ड्रायफ्रूट पावडर घेतली आहे. जवळजवळ होत आलेलं आहे सारण. असं थोडंसं खाली चिटकायला लागतं, तेव्हा समजावं की सारण होत आलं आहे तयार. त्यामध्ये आपण आता ही वेलची पावडर टाकून घेऊ. वेलचीमुळे तर खूपच छान चव येते. त्यामध्ये जायफळ असेल तर आपल्याकडे ते जायफळ सुद्धा टाकू शकता. हे झालं आहे तयार सारण. हे सारण तयार झालं आहे. याच्यामध्ये 7 ते 8 किंवा 9 पोळ्या सुद्धा होऊ शकतात ह्या सारणमध्ये, एका नारळामध्ये.
आता आपण कणिक घेऊ. पुरणपोळी बनवतो तसाच उंडा बनवायचा आहे पुरणपोळीचा. असं वाटीसारखं गोल करून घ्या. त्यामध्ये हे खोबऱ्याचं सारण घालून घ्या आणि असं गोल फिरवत राहा. असं मध्ये बोटाने दाबा. तयार झाला उंडा पोळीचा. किती छान झाला आहे. आता आपण पीठ लावून घेऊ आणि लाटण्याने अलगद लाटून घेऊ. ही छान झाली आहे पोळी. तवा गरम झाला आहे. तूप टाकून घेऊ वरून. पोळी आपण परतून घेऊ. छान झाली आहे. मला असं वाटले फुटली की काय, पण नाही फुटली. कधी कधी फुटण्याची शक्यता असते. वरून तूप छान लावून घ्या. मला तूप आवडतं, मी तूप घेतलं आहे. आपणास तेल आवडत असेल तेलाचं सुद्धा करू शकता. ही छान झाली आहे पोळी. पोळी टाकून घेऊ आपण. एक मिनिटाने आपण परतून घेऊ. परत वरून तूप लावू. दोन्ही बाजूने तूप लावा. कलर छान पण येतो भाजल्यानंतर. ब्राऊन कलर आला की पाहिजे. गूळ खोबरं पोळी तयार झाली आहे. जर आपणास आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप सुंदर लागते पोळी. तूप वरून घ्या. खूप छान चव येते त्याला. एकदा जरूर बनवून बघा. जर सबस्क्राईब केले तर नवीन डिश आपणास बघायला भेटेल. धन्यवाद.